मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत. आणि आता आपण चाललोय सुमारगडाकडे. आतापर्यंत आपण महिपतगड बघितला. आता महिपतगड बघून डोंगर यात्रेतून आपण चाललोय सुमारगडाकडे. ओहो, पाऊस नुकताच पडलाय, त्यामुळे हे निसर्ग सौंदर्य एकदम छान दिसतंय. वरून आमची मंडळी येत आहेत आणि आता आपण सुमारगडाकडे चाललोय. अतिशय सुंदर हा ट्रेक आहे. इकडे परत तुम्ही आज समोर बघताय हा महिपतगड. तुम्ही सपाट प्रदेशाकडे येता तिकडनं परत इथे सुमारगड म्हणून पाठी लावली आहे बघा. तिकडनं आता तुम्हाला ह्या टेकडीवरती चढायचं. तर आपण ह्या टेकडीवर सुमारगडाला जाताना हे एक घर लागते. हा इथे गोठा असेल. आतमध्ये काही नाही आहे. या घरावर नंतर आल्यानंतर इथे बघा किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पाठी लावलेली आहे. तसं तुम्हाला जायचं आहे. योगेश, कसं काय वाटतं रेंज ट्रेक करायला? कसं काय वाटतं? मजा आली रेंज ट्रेक करायला. आजचा हा आपला दुसरा रेंज ट्रेक आहे. आणि पहिला रेंज ट्रेक केलेला राजगड ते रायगड, आणि आता दुसरा आपण महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड. मजा येते ना? पण हो, मजा येते मस्त. रेंज ट्रेक करा. रेंज ट्रेकला खूप मजा येते. आणि मित्रांनो, अर्धा पाऊण तासानंतर सुद्धा जवळजवळ 2 टेकड्या आम्ही पार केल्या आणि आता पुढच्या दिशेने चाललो आहे. किती अंतर आहे माहिती नाही आहे, पण असं वाटतं नवीन अंतर एकदम जवळ आलेलं आहे. बघूया किती वेळ लागतो. पाठी म्हणून सवंगडी येत आहेत. मित्रांनो, जंगल ट्रेकला मजा येते. जंगल ट्रेक म्हणण्यापेक्षा एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर रेंज ट्रेकला मजा येते. तंगडतोड पुष्कळ आहे, पण तेवढीच मजा पण मजबूत आहे. मित्रांनो, डोंगर रंगा करताना तुम्ही समोर बघत असाल की श्वान आहे. श्वान म्हणजे कुत्रा. हा नेहमीच तुमचा साथीदार असतो. प्रत्येक डोंगर यात्रेतून आपण जेव्हा जातो तेव्हा तो तुमच्याबरोबर असतो. चढ उतार असा प्रवास आहे. हा आमचा साथीदार. मित्रांनो, आता आपण या खिंडीत आलोय. हे खिंडीतून आपल्याला आता सुमारगडावर जायचं. ठिकाणच परत उतरायचं.
इथे पाठी पण लिहिलेली आहे. आता जेवला ना इकडनं आपल्याला चढायचं आता सुमारगड. तिकडनं आल्यानंतर तिकडनं परत रसागडावर जायचं. आता खिंडीत जरा आराम करतोय आम्ही आणि मग आराम करून सुमारगडावरती जाणार. खरं 12चं टायमिंग होतं पण आम्ही 11 वाजताच पोचलो सुमारगडावरती. खूप लवकर पोचलो. तर घसाऱ्याची वाट आहे असं वाटतं एकूणच सुरुवातीच्या ह्याच्यावरून. बघूया कसं काय होतं. सगळे खिंडीत जमलेत, नाश्ता करत आहेत. वरती आहे सुमारगड आहे. याची वाट आहे, घसाऱ्याची वाट आहे. स्क्री आहे एकदम, पण पाऊस पडल्यामुळे थोडं इझी जाते. अमित बदेने रेंज टेक आयोजित केला आहे. अमित नेहमीच रास्त दरामध्ये सगळ्यांना नेत असतो आणि दुर्ग भ्रमंती करत असतो. ते असं का बांधलं माहिती नाही, पण हे पार करून तुम्हाला जायचं आहे. अमित काय ते आम्हाला पण माहिती नाही, जावं लागलं. चालू आहे. चला चला सर चला. तो बघा समोर. हो मग धुकं बघा ते धुकं 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 जात आहे किल्ल्यावर, बरोबर ना? हॅलो, समोर हा बघा, हा जो दिसतोय ना हा सुमारगड आहे. आता आपण त्याच्याच दिशेने चाललोय. दीड तासाच्या पायपिटीनंतर हा समोर आता सुमारगड दिसतोय आपल्याला. आता आपण त्याच्या दिशेने चाललेलो आहोत. परत एकदा मुलांना सांगतो, रेंज ट्रेक करा. रेंज ट्रेक करण्यात मजा असते. म्हणजे तुम्ही पूर्वी कशी एका गडावरून दुसऱ्या गडावरती लोक जात होती हेही कळतं. दुसरी गोष्ट दुर्गम काय आहेत हेही कळतं. कारण बऱ्याचशा किल्ल्यांवरती गाड्या जातात. आता मैपत गडावरतीच बघा गाडी गेली, त्यामुळे तो दुर्गम आहे असं वाटत नाही. पण जर तुम्ही खालून सुरुवात केलीत तर तो तुम्हाला किती दुर्गम आहे हे कळेल. समोर परत सुमारगड. आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आणि तो आपल्याला दिसतोय आता. समोर सर फिरवा इकडं. शिंदे पुढे जा. बाजूला देऊन थांबलाय. मस्त. आज एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आलाय, मजा आली. हा माझ्या पाठीमागे धोकं पसरलंय सगळं. शेवटचा टप्पा. मित्रांनो खूप मजा येते. मित्रमंडळी येतातच एक मागून. शेवटचे आता
जवळजवळ निम्म्याच्या वरती कंप्लीट झालेला आहे. 75% किल्ला आता आमचा झालेला आहे. आता शिर्डीच्या दिशेने चाललो आहे मी. एकदम थ्रिलिंग टेक्निक. गडाला जवळजवळ आपण आता पूर्ण फेरी मारली आहे आणि पाठीमागच्या भागात आलेलो आहे. वरती हा किल्ला आहे. आता शिडी येईल. हे बघा. समृद्धी मला बोला होती मी पण येऊ का. आता आपण एकदम नीट बघत असाल तर कड्याच्या मार्गाने जातो. पाणी पडतंय बघा. नीट बघत असाल तर अजूनही हे बघा पाणी टपटप 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 पडतंय. हे पाणी तुम्ही पिऊ शकता. ते आता आपण परत त्या कड्याच्या मार्गाने गडाला जवळजवळ प्रदक्षिणाच झालेली आहे. हा किल्ला शेवटच्या टप्प्यात आलोय. आता आपण आलोय. सगळे थकलेत. पाणी टाक. सगळे थकलेत भारी काहीतरी काहीतरी नाही हे आणि पाण्याचे टाके. पाण्याचा टाक आहे. बॉटल घेतो बॉटल घेतो. पाणी पिऊन घ्या. पाणी द्या. हे पाणी प्या आणि पाणी द्या रे पटकन. बसून घ्या तुम्ही. चला. हे असं आहे बुया रे. कोण पाणी काढते. संदेश दा झालं का. मला नाही ऐसा आहे. तिकडून जायचं ना. हे पाणी घ्या रे. पाणी घ्या. पाणी झालं का. एक मिनिट बाटल्या रिकाम्या होतील आता फक्त बाहेरच्या. बघू पाणी कुठं. बापरे मित्रांनो हे असं पाण्याचं टाकं आहे. आतमध्ये लाईट मार. जाऊ ना. एक मिनिट जाऊ. लाईट मार. जाऊ ना. हा तू तुझ्या समोरच घे. हा तुझ्या समोरच घे तुला. हे घे रे. एक नंबर आहे रे. श्वास कमी आहे. तू ये अजून आतमध्ये. संदेश दा तुम्ही बॉटल करून घ्या. एवढी व्हिडिओ शूटिंग मध्ये काढतो. सर बोला. आता हे पाण्याचं टाकं आहे. आपण मगाशीपासून आतमध्ये आलेलो आहोत. इकडे आल्यानंतर एवढ्या कोपऱ्यात एक खोल पाण्याचं टाकं आहे आणि इथून आता आपण पाणी नेतो. त्या काळी ही व्यवस्था कशी केली असेल आपण काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे किल्ल्याचं हे जे गणित आहे हे काय आपल्या डोक्यात कधीही शिरणार नाही. नवीन नवीन गोष्टी सापडतात. त्या फक्त कशा केल्या असतील हे आपण कल्पनेनेच त्याचा विचार करतो. धन्यवाद. वरती थांबा. हा ये. आता बघा हे असं पाणी याने काढलेलं आहे. स्वच्छ सुंदर पाणी एकदम. मगाशी आपल्याला कळत नव्हतं. आता तुम्हाला कळलं असेल तो किती खाली वाकला आहे ते. अशा तऱ्हेने पाणी आता आपण पिणार आहोत. त्याला मदत आमचा विकी करतोय. बाहेर खूप जणांचा जीव अडकला आहे आतमध्ये येण्यासाठी. तर मी एक बाहेर जातो. जा माहिती ते पाणी प्या. मागे तुम्ही मित्र माझा व्हिडिओ बघितला असेल तर गडगडा किल्ला आहे तिकडे सुद्धा असाच आहे. पलीकडे सुद्धा आता आपण जातो तिथे एक टाकं आहे. परंतु ते अर्धवट आहे किंवा बुजलेलं आहे. काय आहे.
पाण्याच्या टाक्यानंतर हा परत पायरी मार्ग आहे. आपण आता कड्याच्या मार्गाने आपण चाललो. पावसाळ्यात शक्यतो असे कडे असतील त्या किल्ल्याला येऊ नका, वरून दगडी पडण्याची शक्यता असते. ही शिडी आहे. शिडी आत्ता लावली आहे. पूर्वी ते एक झाड होतं आणि आम्ही माझ्या माहितीप्रमाणे रोप लावून वरती चढलो होतो. हेच ते शिडी नसताना आम्ही त्या काळी चढलेले फोटो. मित्रांनो शिडी आत्ता लावली आहे, आधी शिडी नव्हती. इथे आम्ही रोप लावूनच चढलो होतो. इथे एक झाड आहे, आता नाही आहे. काही गोष्टी सोप्या झाल्यात. परत पायरी मार्ग. थोडंसं उतरायचं, परत दुसऱ्या मार्गी जपून. बंद झाला का? बंद झाला डायरेक्ट. हां ही देवडी आहे आणि एक सतीशिळ आहे. सतीशिळ दाखव ती सतीशिळ. एक सुंदर टाका आहे. हे पाहू, टाका नाही राहण्यासाठी जागा आहे. देवस्थान आहे, तुम्ही बघू शकता आज जाऊन. अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली. मित्रांनो अथक परिश्रमानंतर आम्ही सुमारगडाच्या वरच्या भागात आलेलो आहोत. खूप दमलेलो आहोत, परंतु मजाही तेवढीच आहे. खूप बरं वाटतंय. हा समोर संपूर्ण सह्याद्री. वरती पाण्याचा टाका आहे ना. हो उतरल्या उतरल्या आपण त्या डाव्या हाताला वळलं. त्या डाव्या हाताकडून येतोय हा एक बुरुज आहे. तुम्ही बघत असता ही सगळी तटबंदी आहे आणि हा एक बुरुज आहे. खाली दरी आहे खोल.
आणि हा बुरुज तुम्ही बघितला असेल कसा आहे. मित्रांनो हा बघा संपूर्ण कातळ आहे, म्हणजे नैसर्गिकदृष्ट्याच त्याला खूप संरक्षण आहे. असा हा किल्ला आहे. आता आपण खाली उतरून जाणार आहोत रसाळगडाच्या दिशेने. आपण परत इकडे येतो. बापरे, अतिशय सुंदर. एवढी मोठी टाकी आहे बघा. आपण जाऊया तिकडे. मित्रांनो तुम्ही जर नीट बघाल तर हे सगळे अवशेष आहेत. इथे नीट तुम्ही बघा. आलं तरी देवस्थान आहे. आता आपण आज जाऊ देवस्थानाला. हे काय माहिती नाही आहे, झिजलेलं आहे. हे शंकराची पिंड आहे. हे असे मुखवटे आहेत देवाचे, पण अद्याप कसलेत मी सांगू शकत नाही. ही शंकराची सर्वात मोठी पिंड आहे. इथे तुम्ही नीट बघा, काहीकडे शिल्प आहे आणि त्याच्या पाठीमागे हे मोठं पाण्याचं टाक आहे. जाणार आहोत आपण तिथे सुद्धा बघायला. इकडनं जायचं आहे आपल्याला. इकडनं रस्ता आहे, जाऊ तिथे. असं चाललो आहे आपण. खूप मोठं टाक आहे. चावडला टाकी आहेत पण खूप काही पण मोठी आहेत, पुष्कळ मोठी आहेत. त्याचप्रमाणे ही आहेत, पण एका छोट्याशा किल्ल्यावरती. इथे तर देवस्थान इथे राहू शकतात वाटतं. गुहा आहे. पाणी आलंय त्याच्यामध्ये. पिंड आहे शंकराची. घोड्याची उत्पन्न आता आपण बाहेर येतो. हे पाण्याचं टाकं. इथे सुद्धा एक छोटंसं टाकं आहे. इथे परत आलं. थोडं सांभाळून. इथे सुद्धा पिण्याचं एक टाकं आहे. अतिशय स्वच्छ पाणी आहे, पिऊ शकता तुम्ही. खांब टाकं दिसते. हो, खांब टाक आहे. मित्रांनो, सुमारगडावर बघण्यासाठी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक पाठीमागे असलेलं पाण्याचं टाकं. अजून खूप वैशिष्ट्य आहेत. तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल की सुमारगडावरती काय काय अवशेष आहेत ते. अतिशय सुंदर असा किल्ला आहे. आम्ही मैपतगड, सुमारगड आणि रसाळगड असं ट्रेक करतो आहे, एका दिवसात करतो आहे. खूप धावपळ झाली आहे, खूप थकलो आहे, पण मजाही तेवढीच येते आहे. मित्रांनो, इथे खूप वरती अवशेष आहेत. हे बघा, ही पण राहण्याची ज्योती आहेत घराची. हे पण वाड्याचे अवशेष आहेत. पावसामुळे सुंदरच दिसते ती केळीची पानं. हे वाड्याचे अवशेष आहेत. सगळे वाड्याचे अवशेष आहेत. तिथे आल्यास त्या मार्गाने तर परत चाललो आहे आपण. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणून ह्याच्या बाजूला सुद्धा, वाड्याच्या बाजूला सुद्धा
हे बघा, हे सुद्धा एक पाण्याचं टाक आहे. ह्याला सुद्धा पायऱ्या आहेत. हे पण पाणी तुम्ही पिऊ शकता. तिकडनं बाहेर आल्यानंतर परत हे वाड्याचे अवशेष आहेत. नीट बघत असाल तुम्ही, हे सगळे अवशेष आहेत. इकडे आतमध्ये काहीतरी एक अवशेष आहेत, ते बघायचे मला, म्हणून मी आलो आहे इकडे. पाण्याचे तुम्ही बघाल असे सुंदर अवशेष इथे आहेत. सर खूप अवशेष आहेत. पाऊस पडल्यामुळे खूप छान दृश्य दिसतंय. आता दिनेश बरोबर चाललोय आपण बाले किल्ल्यात. चल तू पुढे. कुठून सुंदर, खूप छान. ती बेलदारवाडी. हे वाड्याचे अवशेष बाले किल्ल्यामध्ये. यातील काही दगडी अवशेष अजूनही तग धरून आहेत. हा आपल्या किल्ल्याचा सगळ्यात वरचा भाग. आपण मित्रांनो कुठून चालत आलो ते तुम्हाला दाखवतो, ते तुम्हाला अंदाज येईल. इमॅजिन करा फक्त, हा इकडे आहे ना, इकडे तो मैपतगड, मग ही एक टेकडी, मग ही एक टेकडी, मग ही एक टेकडी, अशी करत 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 खाली असं आपण आलो आहे. आणि मग इकडलं संपूर्ण असं गडाला संपूर्ण अशी फेरी मारली आणि मग नंतर आपण वरती आलो आहे. मस्त, पण मजा आली आज. गड खाली उतरत असताना परत आपल्याला ही भुयारी टाकी लागतात, पण आम्ही ती काही आतमध्ये जाऊन बघितली नाही. अशी लागोपाठ 3 टाकी लागतात तुम्हाला. मित्रांनो, सुमारगड हा जरी छोटा असला तरी त्याच्यावरती खूप अवशेष आहेत. मी खूप दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत, तरी एखादा अवशेष राहू शकतो. जर राहू शकला तर मला तुम्ही जरूर कळवावे. आता मात्र गेल्या वेळेला जेव्हा मी हा जो डोंगर यात्रा केली होती तेव्हा परत पाठीमागे येऊन खिंडीतून आम्ही गेलो होतो. पण ह्यावेळी मात्र आम्ही गडाला संपूर्ण प्रदक्षिणा मारलेली आहे आणि प्रदक्षिणा मारून ह्या मार्गाने आम्ही उतरतोय. थोडासा मार्ग बिकट आहे पण चांगला आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ही शिडी लागते खाली उतरण्यासाठी. मला वाटतं वन खात्याने ती नुकतीच बांधलेली आहे. तिच्यावरनं तुम्ही उतरून रसाळगडाकडे जाऊ शकता. मित्रांनो, आता आपला पुढचा प्रवास असणार आहे रसाळगडाकडे जायचा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करावे. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी शेअर करावे आणि तुमच्या निसर्ग मित्रांना जरूर फॉरवर्ड करावे. तर छावणीचा हा प्रवास इथपर्यंतच. आता आपण निघालो आहे रसाळगडाकडे. छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.